नक्कीच आमचे विकास भाऊ यांची चांगली म्युझिक सिस्टीम, चांगला आवाज आमचं पोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातोय. जगदीशदादा म्हात्रे, किशोर पाटील, कुणाल पाटील, चला आपण सामन्याला सुरुवात करूया. राम चौधरी आणि नरेंद्र तरे, क्या बात आहे. बऱ्याच दिवसातून आज नरेंद्र भाऊ अगदी कफन बांध के मैदान में उतरे. सिनियर खेळाडू आहेत, चांगले यष्टीरक्षक आहेत, चांगले फलंदाज गोलंदाज आहेत. चला दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. वराल देवी ताडाली आणि विलास स्पोर्ट राहणार. पहिल्या चेंडूवर राम चौधरीनं इथे अगदी आपलं काम तमाम केलंय. चौकारने अकाउंट ओपन केलंय. चांगली सुरुवात आहे. प्रतापजी पाटील तसेच रवींद्रदादा पाटील फॅन टीम विलास स्पोर्ट राहणार. तर दुसऱ्या बाजूला राजेश चौधरी, निलेशजी चौधरी साहेबांचा संघ आहे. वरालदेवी ताडाली. हा चेंडू अतिशय चांगल्या लाईनमध्ये टाकलाय. चेंडू शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पंचांच्या समोरून उचललाय. 2 चेंडू 5. आज पहिल्या सामन्यातून दिलीप मोरे आणि ज्ञानेश्वर मुकादम असा सामना पाहायला मिळाला. जोडी अगदी मागून घेतली होती, आम्हाला जोड द्या. आणि आज पहिल्या सामन्यातून चांगला विजय संपादन केलाय जोशी बी टीमनं. हा फटका नरेंद्र तरे मिडॉनला खेळले होते. वेलकम परशुदादा पाटील, जय बजरंग कारिवली ए टीम. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. अगदी मिड ऑफ वरून चेंडू लॉंग ऑफला चाललाय. दुसरा चौकार आलाय राम चौधरीच्या बॅटमधून. धावसंख्या 10. आज कारिवली टीमचा सामना असेल छत्रपती शिवाजी महाराज वडनोकर टीम सोबत. गणेश भाऊ, नागेश उपाला. मिस्टर पटकाय पॉइंटला चेंडू सेफ लँड होतोय. नक्कीच राम चौधरी आज मुकादम चांगल्या लयमध्ये आहेत. मोहनदादा भोईर, कपिल गायकवाड, दत्ता पवार, उमेश चौधरी. नक्कीच वरालदेवी ताडाली संघासाठी या खेळाडूंची अपार मेहनत आपण पाहिलेली आहे. नक्कीच मोहनदादा भोईर सध्या आराम करतायत, पायाला दुखापत आहे. इथे इनसाइड आउट केलेत. बघूया दत्ता पवार चेंडूचा पाठलाग करतायत. शर्यत जिंकली अखेरकार चेंडूना. आणि हा तिसरा चौकार आलाय या पहिल्या ओव्हरमधून राम चौधरीच्या बॅटमधून. धावसंख्या 16 का डोला.
16 धावा लागलेत. ज्ञानेश्वर मुकादमचं काम तमाम झालंय. आता मोहनदादा आहेत, वरलदेवी ताडाळी टीमचे सदस्य. उद्या आमचा नंबर आहे नक्कीच. अगदी किशोर भाऊ, नवीन 40+ असो की सिनियर 40+, आपले गुणलेखक समालोचक सर्वजण 40+चा क्रिकेट खेळत आहेत, हे महत्त्वाचं आहे. पंच देखील यस 40+चा क्रिकेटच खऱ्या अर्थानं जिवंत ठेवण्यामध्ये या खेळाडूंचा सिंहाचा वाटा आहे. 2008 साली बालाजी चषकापासून दयानंदजी चोरगे साहेब असतील, कुंदनजी पाटील साहेबांची संकल्पना, आणि आज बघता बघता भिवंडी तालुक्यामध्ये तब्बल 4 संघटना स्थापन झालेल्या आहेत. मोंटो क्या बात आहे. नरेंद्र तरे आज चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळतात. आज जोडीला घेऊन आलेत राम चौधरी, नरेंद्र तरे यांना, एक सिनियर खेळाडू आहेत. मुकदम नरेंद्र तरेंची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे, यष्टीरक्षक देखील चांगले आहेत. धावा बनलेत 7 चेंडूमध्ये 17. नरेंद्र तरे 2 वर, तर राम पाटील 15, राम चौधरी 15 वर. इथे मोंटूनं थोडंसं सावध पवित्रा घेतलेले आहे. एक सिंगल धाव. विलासपूर रानल टीमची एंट्री आहे. ज्या संघांची प्रवेश फी बाकी आहे त्यांनी जमा करा आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडे. नक्कीच दिगंबर ठाणगे, आपले पिंपळस गावचे समाजसेवक, प्रतिष्ठित नागरिक दिगंबर ठाणगे, आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. हा चेंडू अगदी चाललाय डीप, थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नाही, अगदी चौकार जाईल, षटकार जाईल, त्यापेक्षा जास्त काही धावा येणार नाही आहेत. खेळाडूंनी स्वतःची देखील काळजी घ्यायची आहे क्रिकेट खेळताना. परशुदादा ट्रॉफी पाहत आहेत. परशुदादा 6वी स्पर्धा आहे. भिवंडी नवीन 40+ क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेली मात्र अतिशय चांगल्या ट्रॉफ्या आपण पाहतोय. बघूया इथे देखील चेंडूला अगदी वेट करून घेतला आहे. लॉंग ऑन रिझन मधून 2 पूर्ण केले. तिसरीसाठी नरेंद्र तरेनं आपली विकेट दिलेली आहे. हेमंत बाबू न्यू बॅटर. 2 ओव्हरमध्ये 30 लागलेत आणि या सरासरीने जर धावा आल्या तर 60चा आकडा गाठू शकेल. किसन दादा 30 झालेत 2 ओव्हरमध्ये. नाही, जोपर्यंत बॅटिंग येत नाही ताडाली संघाची तोपर्यंत सांगणं कठीण आहे, कारण की ताडाली संघाकडे बॅटिंग लाईनअप मजबूत आहे. हेमंत बाबू चालू सीझनमध्ये हेमंत देखील चांगले टचमध्ये आहेत. आमचे गणेश पाटील
महेश कुडू, राजेंद्र बजेके या स्पर्धेसाठी पंच आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेशी हे संलग्न असलेले पंच आहेत. सध्याच्या घडीला नवीन 40+ संघटनेमधले आमचे सिनियर पंच सूर्यकांत मोरे सर थोडेसे कामामध्ये व्यस्त आहेत. उमेश चौधरी क्रमांक 3, 2 ओव्हर 30. बघूया येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती धावा इथे लागतील विलासपूर राहणार टीमच्या फलकावरती. पहिला चेंडू उमेशनं वाईट टाकलाय. धावसंख्या 31. धन्यवाद किशोर भाऊ. बघूया हा चेंडू इथे हेमंतनं हलक्या हातानं खेळलाय. गणेश भाऊ चिल्ली बेवडा. गणेश भाऊ खूप बिजी आहेत. रात्री थोडासा दुःख नक्की झाला असेल. सेमीफायनल सामना हरले जयहनुमान गुवे या टीम सोबत. काल गुरुदत्त 40+ आयोजित स्वर्गीय सुमन पांडुरंग स्मृती चषकामध्ये कोणगाव, सरवली, गोवा आणि पिंपलघर एकाच परिसरातील हे 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. 35 धावा 2 ओव्हर 3 चेंडूमध्ये 35 धावा लागलेत. क्या बात आहे. हेमंत बाबूला चांगला चेंडू टाकलाय. उमेश अगदी शॉर्ट रनअपनं हा चेंडू स्टंपच्या वरून चांगली लाईन अँड लेंथ. ही उमेशची खासियत आहे. इथे फटका केलाय. बघूया अगदी चेंडू चाललाय डीप फाईन लेग आणि लॉंग लेग शिमर्शीच्या दिशेनं हेमंत बाबूच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि धावसंख्या झाली ती 39. 39 धावा 3 ओव्हर 39. म्हणजे उमेशने ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या 9. यानंतर चालू सामन्यातून विजेता आणि जोशी 11 भादवड बी असा सामना असेल. एकोणचाळीस 2 ओव्हरला 30 आणि तिसऱ्या ओव्हरला 9. शेवटचा आणि अंतिम ओव्हर घेऊन गोलंदाज अभिषेक. क्या बात आहे. स्विंग अँड मिस. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकलाय. अगदी उंचीचा पुरेपूर फायदा उचललाय गोलंदाज अभिषेकनं. राम चौधरीला सलामीला आलेत. आतापर्यंत आपण त्यांच्या बॅटमधून धावा पाहिले तर 25. 39 मध्ये 25 वैयक्तिक राम चौधरीच्या बॅटमधून आलेत. त्यानंतर नरेंद्र बाद झाले 3 वर. हेमंत खेळतायत 5 वर. 5 चेंडू बाकी आहेत. धावा लागलेत 39. नक्कीच आदिती 11 न्यू तुफान पिंपलास आयोजित ही स्पर्धा अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आहे. सलग 3 दिवस चालणारी स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आपण पहिल्या फेरीचा तिसरा सामना पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज वडुनवघर आणि जय बजरंग कारिवली ए. क्या बात आहे. सुरेख चेंडू. इथे तिसऱ्या ओव्हरनंतर धावसंख्येला कुठेतरी लगाम लावलेला आहे गोलंदाज उमेश आणि त्यानंतर अभिषेकनं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 होत्या.
आणि नंतरच्या 8 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आलेत. चांगलं कमबॅक, परफेक्ट वाईड यॉर्कर. काय कमालीची लाईन आहे लेंथ आहे अभिषेकची. गुड बॉलिंग. शेवटच्या 9 चेंडूमध्ये फक्त धावा 10 दिलेत आणि इथूनच आता वरालदेवी ताडाली संघाने या सामन्यातून कमबॅक केलेले आहे. सुनीलजी मस्के वेलकम. अतिशय चांगला फटका ऑन साइडला केलाय. चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हेमंत बाबूचा फटका चौकार. खेळाडूंची देखील नक्कीच घनश्यामजी भोईर हे सिनियर 40 प्लसचे आता खेळाडू आहेत. याआधी नक्कीच त्यांनी 40 प्लसचं क्रिकेट न्यू तुफान पिंपलास या संघाकडून सुरुवात केली होती. इथे आबू नक्कीच हेमंत बाबूचा धमाका षटकार. या विद्यमान ग्रामपंचायत सरपंच आहेत पिंपलास. जयवंतजी म्हात्रे यांचं स्वागत सन्मान करूया. जयवंतजी म्हात्रे आपल्या पिंपलास गावचे समाजसेवक. जयवंतजी म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये यंग अँड ड्रेसिंग पर्सनॅलिटी युवा नेतृत्व कल्पेश
तुमच्या स्वागत आहे. किसनदादा पाटील, आदिती इलेव्हन न्यू तुमान पिंपलास या संघाचे एक सिनियर खेळाडू किसनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा कल्पेशजी मस्के यांचा स्वागत आणि सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद कल्पेशजी मस्के. अगदी एक चांगली शिस्त आणि चांगला क्रिकेट मित्रांनो नक्कीच आपण खेळा. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे. अतिशय चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे. चला 51 धावा बनवायचे आणि सलामी जोडी मैदानामध्ये आलेली आहे. सुशील आणि मोंटू, सुशील आणि मोंटू चला फिल्डिंग लावा रानाल टीम. एक्कावन्न धावा आहेत. पहिल्या सामन्यातून 56 धावा होती, 57 धावा होत्या. नक्कीच या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचं आदिती इलेव्हन आणि न्यू तुफान पिंपळा संघाच्या वतीनं विशेष आभार. योगिताताई सतीश पाटील, विश्वास चिंतामण भोईर, मंगेश गणेश मस्के, विशाल बंडू पाटील, रोशन संजय खंडागले, शंकरजी भोईर, त्यानंतर आमचे जिगेदादा गणेश केनीसाहेब मानकोली, जयंतजी गायकवाड, दिगंबर ठाणगे, सोनालीताई मनोज चौधरी, वासुदेव सुरेश घरात, नवनीतजी घरात, कालीराम भोईर, रमेश पताले, कल्पेश नागावकर, भास्करजी भोईर, महेश भोईर, चैतन्य इंटरप्राइजेस, अजय पाटील, विलास गुरुडे, जयेश खंडागले, विनोददादा ठाकरे, शिवा म्हात्रे, हर्षल पाटील, दयानंदजी चोरगेसाहेब, मधुकरजी माली, विकी मुकादम, नरेशजी मस्के, जय जलाराम डेव्हलपर, त्यानंतर आमचे गिरीजी म्हात्रे, त्यानंतर उपेश मस्के, सदानंदजी पाटील, घनश्यामजी भोईर आणि उमेश जोशी हे सर्व, त्यानंतर मिथुनजी भोईर या सर्वांचे विशेष आभार. आणि युवराज पाटील. दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव पूर्ण. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर सुशीलनं दुसऱ्या चेंडूवर स्वतःचं आणि वरालदेवी ताडाली या संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलेलं आहे. बिनबाद 2 बनवायचे 51. वेलकम अनिल पाटील, जय बजरंग कारिवली. नक्की सर्व खेळाडूंची जेवणाची सोय आहे. कोणी हरले तरी जेवल्याशिवाय जाऊ नका असा आयोजन कमिटी टीमच्याकडून आम्ही तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण देतोय. घर मालकांची विनंती आहे, जरी तुम्ही पराभूत झाला तरी मात्र जेवण करूनच जायचं आहे. कारण की जेवण घनश्याम भोईर यांनी आम्हाला आजच्या पहिल्या दिवसातून दिलेले आहे. त्यांचे देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. नक्कीच आपले कल्पेशजी मस्के देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. सध्या पिंपलास ग्रामपंचायतचे त्यांच्या सौभाग्यवती सुजाताताई कल्पेश मस्के या सरपंच आहेत. त्यांचे विशेष धन्यवाद. माजी सरपंच आहेत. क्या बात है. राम चौधरी आज चांगल्या लयमध्ये आहेत. फलंदाजी केली 26 धावा आणि गोलंदाजीतून आतापर्यंत सुशीलला 4 डॉट टाकलेत. फक्त 2 धावा दिलेत 5 चेंडूमध्ये. वा
गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू. अजून एक डॉट. भन्नाट वेग. दिशा अचूक. वा. हा सामना जर राहणार टीमनं जिंकला मुकादम तर सामनावीर म्हणून राम चौधरी हे पहिल्या क्रमांकावर असतील. कारण की फलंदाजीतून 26 धावा आणि पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2. बघूया आता ताडाली संघाच्या एखाद्या फलंदाजाला इथे चांगली कामगिरी करावी लागेल. अजूनही धावा त्यांना बनवायचे आहेत 49. 3 ओव्हरमध्ये 49. नाही अगदी आम्ही नंतर सांगू दे. आता सामना अजूनही संपलेला नाही आहे, बाकी आहे. तीन ओव्हर 49. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत संजय भाऊ. क्या बात आहे. आज संजय माली आज सिनियर खेळाडू मैदानामध्ये उतरलेत आणि मला वाटतं त्यांचा पायगुण चांगला आहे. नरेंद्र तरे असतील, संजय माली, अखेरकार पंकजनं आपले जुने खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरलेत. क्या बात आहे. 3 ओव्हर 49. जय बजरंग कारिवली टीम नक्कीच अनिल पाटीलचं विशेष धन्यवाद. अगदी आम्हाला त्यांच्या स्पर्धेमध्ये जे आम्हाला ट्रॅकसूट दिलेत 4 दिवस मी माझ्या स्पर्धेमध्ये तो ट्रॅकसूट यूज केला. जवळजवळ मला वाटतं 100 ते 200 खेळाडूंनी विचारलं का ट्रॅकसूट कुठून आणले तुम्ही. नक्कीच आमचे ज्ञानेश्वर मुकादम त्या स्पर्धेला अनुपस्थित होते. चिकणे सरांना आणि माझ्यासाठी समालोचक म्हणून अनिल पाटीलनं सुंदर ट्रॅकसूट दिलेत. जय बजरंग कारिवली संघाच्या माध्यमातून, उपसरपंच चषकाच्या माध्यमातून. धावसंख्या 4. 7 चेंडूमध्ये 4. इथे अपील जरूर केली मात्र फलंदाज सेफ असतील मोंटू. 8 चेंडू आणि 4 धावा. 6 चेंडू डॉट गेलेत. क्या बात है. संजय माली जिनके बिना है विलास स्पोर्ट रानल का क्रिकेट खाली. फुल टॉस. इथे चेंडूला फाईन केला आहे मात्र चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्येच आहे. फटका व्यवस्थित सजवता आला नव्हता. 9 चेंडूमध्ये धावा फक्त 5 बनलेत. वरालदेवी ताडाली टीम थोडीशी अगदी कठीण परिस्थितीमध्ये पाहायला मिळते कारण की 18 मध्ये त्यांना 49 बनवायचे आहेत आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 3 आले आहेत. म्हणजे आता 15 मध्ये अजूनही 46 धावा बनवायचे आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे सुरुवात सुशील करून काहीशी निराशजनक पाहायला मिळते. मोहन दादा अगदी जागेवर थांबत नाहीयेत. 10 चेंडू टाकून झालेत आणि धावा बनलेत 5. फुलटॉस. इथे चेंडूला बघूया शॉर्ट फाईनल एक रिझनकडे केलाय. लालचंद चेंडूच्या समोर आहे. बघूया तिसरीचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 8. 11 चेंडूमध्ये 8 धावा. पहिली पेटी ज्ञानेश्वर मुकादमची फुटलेली आहे. त्याच्यात पिछाडीवर राहिले दिलीप मोरेनं आघाडी घेतली. इथे या चेंडूवर विकेट आले अखेरकार मोंटूची आणि धावा बनलेत 2 ओव्हर 1 बाद 8. आता 43 पाहिजेत. 2 ओव्हरमध्ये 43.
उमेश आलाय मैदानामध्ये. एक वरालदेवी ताडली संघाचा स्फोटक फलंदाज आहे. उमेशकडे क्षमता आहे, मात्र त्या 12मध्ये 43 40+ क्रिकेट आहे. हे आव्हान अगदी खूप मोठं आव्हान आहे, मात्र क्रिकेटमध्ये कुठलंच आव्हान मोठं नाही आहे. चालू सीझनचा विचार केला तर आदित्य 11 पिंपळास टीम एक छुपा रुस्तम संघ. उमेश खुश आहे. नक्की सचिन स्पोर्ट पूर्णाची ट्रॉफी उचलली सरपंच चषकाची, आणि या संघामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालेले आहे. पंकज असेल, सुनील, या खेळाडूंची चांगली कामगिरी, रमाकांत, किसनदादा, वृक्षांची गायकवाड असतील, उमेश पाटीलची खूप मेहनत या संघासाठी, आपले विकास पाटील असतील, सुनील पाटील असतील. पहिला चेंडू हेमंत बाबूनं डॉट टाकलाय. सुनील बाबू वेलकम. 11मध्ये 43 आणि हा फटका, पावलांचा सुरेख वापर, खेळाडू कक्षामध्ये चेंडू सेफ लँड होतोय. पहिला षटकार आलाय वरालदेवी ताडाली टीमसाठी सुशीलच्या बॅटमधून. 14 झालेत, 14 चेंडू आणि 14 धावा लागलेत. आता 10मध्ये धावा अजून बनवायचे आहेत. 37, 10मध्ये 37 आणि ते विकेट आली सुशीलची. फलंदाज बाद डीजे. 11 चेंडूमध्ये 9, 11मध्ये 11. नवीन फलंदाज अभिषेक आलाय. 100च्या स्ट्राईक रेटने धावा बनवलेत मोहन दादा. 11 चेंडू 11 धावा. मला वाटतं मोहन दादा जरी 11 चेंडू खेळले ना तर त्याच्यावर 15-17 धावा बनवतील. अजूनही ते तडफडत आहेत. अभिषेक न्यू बॅटर. अभिषेकनं आल्या सरळ बॅटनं फटका चांगला सजवलाय. पंकज भोईरच्या हाताला चटका देऊन चेंडू गेलाय सीमापार. षटकार. एकतीस धावा अजून बनवायचे आहेत. राजेश पाटील वडुणोगार ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि स्वर्गीय रघुनाथ स्मृती केडानगरीचे मालक यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत. दोन धावा घेतलेत, 22 बनलेत. इथे अभिषेकनं आल्या चांगली सुरुवात केलेली आहे. इथे आज चौकार. 26चा आकडा 3 ओव्हरमध्ये गाठलाय. बनवायचे के. निलेश म्हात्रे सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 3 ओव्हर 26 आणि आता 1 ओव्हर 25. बघूया मोहन दादा एवढे लवकर सामना सोडणार नाहीये, कारण की आता अभिषेक आणि उमेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. गोलंदाज झालेत नरेश तरे, नरेंद्र. नक्कीच एक चांगले गोलंदाज आहेत. 6 मध्ये 25. उमेशच्या समोर अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल, नाहीतर उमेशकडे क्षमता आहे 6 मध्ये 25 करण्याची. एक चांगला स्फोटक फलंदाज म्हणून वरालदेवी ताडली संघाचा उमेश स्ट्राईकला आहे. पहिला चेंडू
क्या बात आहे. गती परिवर्तन हा अनुभव आहे. हा अनुभव नक्कीच नरेंद्र तरे मला वाटतं चालू सीझनचा पहिला सामना खेळत आहेत. पंकज भाऊ खेळले होते. नक्कीच 6वी स्पर्धा आहे. मध्ये 2-3 स्पर्धेमध्ये गैरहजर होते. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर. चांगली लाईन अँड लेंथ इथे आपण पाहिली. राम चौधरी डीपमध्ये आहेत. चेंडूला उचललाय. 2 धावा पूर्ण केलेत. आता 4 चेंडू आणि 23 वर सामना येऊन थांबलाय. 4 मध्ये 23. 4 में 4. क्या बात आहे. क्या बात आहे. उमेश ज्या गतीची अपेक्षा करतोय त्या गतीपेक्षा चेंडू अगदी हलक्या स्लोवर येतोय आणि नरेंद्र तरे यांना ठाऊक आहे की उमेश कुठल्या चेंडूची वाट पाहतोय. चांगली गोलंदाजी करतायत. आता 3 मध्ये 19. आता 3 मध्ये 3 जरी ठोकले नक्कीच आज दिलीप मोरे, ज्ञानेश्वर मुकादम आणि मला वाटतं आता पुढची लढत पंकज भुईर अशी बघायला मिळते की काय. 3-19 आले ना. जोशी इलेव्हन बादबड बी टीम संगणक आपण येऊन थांबा टॉस बॉक्स मध्ये. गोसावी झिपरे म्हात्रे टॉस बॉक्स जो आम्हाला शिवाजी म्हात्रेनं स्पॉन्सर केलेले आहे या स्पर्धेसाठी त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. शिवाजी म्हात्रे पिंपळास गावचे शाखा प्रमुख आहेत आणि तुफान पिंपळास सिनियर 40+ चे करता धरता आहेत. 3-19. क्या बात है. क्या बात है. नरेंद्र तरेनं या सामन्यावर आता विलासपोर्ट राणा संघाची पकड मजबूत केलेली आहे. 2 चेंडू 18 धावा. दोन्ही सामन्यातून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकलेले आहेत. म्हणजे यानंतर जो संघनायक नाणेफेकी जिंकेल त्याला सावध निर्णय घ्यावा लागेल. क्या बात है. क्या बात है. जबरदस्त चेंडू. अभिषेकला देखील हा 5वा चेंडू डॉट टाकलाय. चांगली फलंदाजी. मोहन दादा आता हसायला लागले. नक्कीच खूप उशिराने हसले ते. नक्कीच नक्कीच. हा फुलटॉस मात्र इथे फक्त पराभवाचा धावांचा अंतर हे चौकारांनी कमी झालाय. अभिनंदन पंकज भोईर. ऑल टीम विलासपोर्ट राणाल आणि हडलक टपलक मोहनदादा भोईर वराल देवी ताडाली टीम या सामन्याचा सामनावीर खेळाडू राम चौधरी आपण यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. तत्पूर्वी आपण स्वागत सन्मान कंप्लीट करूया. उमेश पाटील आपले शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान कंप्लीट करायचे आहेत. पंडितजी गुरुडे आहेत आपल्या पिंपळास गावचे समाजसेवक. नक्कीच आमचे विद्यमान सरपंच